इथं वरतून बघताय बोरिवली सिटीचा नजारा. आपण खूप वरती आलो, आता टेकडीवर आलो जवळजवळ. फक्त ताडगोळ्याचं झाड आहे, ताडाचं. हे बघा, हे ताडगोळे कोणीतरी खाऊन टाकले तिकडं. खाऊन नाही टाकलेत, पिकलेलं आहे. आता उचललं तेव्हा समजलं ताड आहे त्याच्यात, असं असतंय. हे कोणतं झाड आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. फुलं बघताय, त्याच्यानंतर इकडे बघा एक काट्यासारखं आहे काहीतरी. संगोपन पण खूप भारी केलं आहे याचं, मस्त वाटतं. मित्रांनो, या सकाळचा गरम गरम नाश्ता खायला कांदे पोहे मम्मीने बनवलेत. पूर्ण टेकडी चढून जायचं आपल्याला वरती. अशा रूमा बघता इकडं. या गलीतून आपल्याला वरती जायचं आहे. अशी गाडी येते कचरा गोळा करण्यासाठी, क्लीनअप. आपण एकदम वरती आलो आता टेकडीवर. या समोर बघता इकडे चाळी आहेत आणि पुढे बिल्डिंग आहेत. आणि असा अथांग शहराचा नजारा बघताय तुम्ही. एक झाड दिसतंय, ही कोणती फुलं आहेत काय माहिती, पण सुंदर आहेत. संगोपन बघा कसं केलं याचं. समोर मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण निघालो ऋषीवनला. ऋषीवनबरोबर आपण बाजूचं त्रिमंदिरसुद्धा बघणार आहोत. तर चला, माझ्यासमोर येत आहे. आपण जवळजवळ अर्धी टेकडी चढलो आहे. आता अजून थोडीशी टेकडी चढायची बाकी आहे. चला आपण जाऊया पुढं. माझ्या पाठी बघता ही झाडं खूप सुंदर संगोपन केलं आहे. जाऊया आपण पुढे. सकाळचा नाश्ता तर एक नंबर होता. मम्मीला बोललो थांब, मला शूट घेऊ दे थोडासा. तिला बोललो तू बोललीस नाही काहीतरी, चालेल मी शूट घेतो फक्त. मस्त झाली होती पोहे. आता जाऊया आपण वरती. ही अशी बाजूला झाडं बघताय तुम्ही, खूप सुंदर संगोपन केलेलं आहे झाडांचं इथं. त्याच्यानंतर इथं पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलेलं आहे. उन्हातून गरज आहे त्याची, पक्ष्यांचा पण आवाज येतोय. हे समोर बघताय सुपारीचं झाड आहे. आणि आपण आलो आहे ऋषीवनला. ऋषीवन नावाप्रमाणेच आहे. मस्त झाडं वगैरे दिसत आहेत हिरवीगार. हे मस्त छोटे छोटे फुलं दिसतात इकडं. हे बघा, पूर्ण चढण आहे बघताय तुम्ही इकडं. जाऊया समोर आपण. आपल्या बाजूला त्रिमंदिर आहे, त्याच्या आधी आपण ऋषीवन बघूया, मग त्रिमंदिरला जाऊया. त्रिमंदिरचा व्हिडिओ मी मागच्या पार्टमध्ये पण दाखवला होता. पुन्हा जाऊया मंदिरामध्ये. वनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत बघता इकडं. फुलझाडं पण आहेत. हे बघा, इकडे पांढरे आहेत, तिकडे गुलाबी आहेत. स्टेशनवरून जर तुम्ही येत असाल ऋषीवन तर बघताय 477 477 नंबरची बस येते इथं. बाजूला इकडे त्रिमंदिरचा नजारा बघा. त्रिमंदिरमध्ये आपण जाऊया, त्याच्या आधी ऋषीवन एक्सप्लोर करूया आपण. फक्त 12 रुपयामध्ये तुम्ही इथं, लास्ट स्टॉप आहे तसं पण, फक्त 12 रुपयामध्ये तुम्ही बोरिवली स्टेशनवरून या सुंदर मंदिराला भेट देऊ शकता. 477 बस नंबर आहे बघा इकडं. मंदिरापासून थोडं पुढं आलो आपण. हा ऋषीवनचा एरिया आहे बघता तुम्ही. आजूबाजूला इकडं झाडं दिसत आहेत आपल्या इकडं पाठी. पावसाळ्यामध्ये हे वातावरण खूप भारी आणि मनमोहक असतं. ही जी भिंत तुम्हाला दिसते त्याच्या पुढं सर्व हा नॅशनल पार्कचा जंगल आहे. रोडला ही फुलझाडं आहेत पांढरे आणि गुलाबी कलरची. त्या साईडने तुम्ही येता, स्टेशन साईडने येता तुम्ही त्या साईडून. हे बघा, पावसाळ्यात ते अजून भरून दिसतील हिरव्या पानांसकट. इकडे बाजूला समोर बघताय नॅशनल पार्कचं जंगल आहे. खरं तर मित्रांनो, आज आपली ट्रेक होती, पण आपले काही मित्र गावी गेल्यामुळे आणि काही सुट्टीनिमित्त, काही ना काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे आज आपण ती ट्रेक कॅन्सल केली म्हणता येणार नाही. तर ती ट्रेक आपण पुढे ढकलली.
ती करणार एवढं नक्की आहे. पण आज रविवार असल्यामुळे बोललो निवांत दिवस फुकट नाही गेला पाहिजे, त्याच्यामुळे बोललो चला ऋषीवनला एक फेरफटका मारून येऊया. बघताय तुम्ही एकदम शांत वातावरण आहे. हे बघा इकडं ही संरक्षण भिंत आहे. ह्याच्यानंतर पुढं अजून काम केलेलं आहे. 15 मिनिटाला बोरिवली स्टेशनवरून त्रिमंदिरसाठी बस आहेत. त्रिमंदिर आणि ऋषीवनसाठी. ऋषीवन हा लास्ट स्टॉप आहे. तर बसची कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप सुंदर आहे इकडे यायला. आणि लास्ट स्टॉप आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही कुठे उतरायचं आणि कुठं नाही. ते लास्ट स्टॉप बोललं उतरून जायचं. उन्हाळ्यामध्ये झाडांचे काय हाल होतात बघताय ना. बहुतेक झाडांवर तर पानच दिसत नाही. पूर्ण झाडं भग्न अवस्थेमध्ये आहेत. आता काल गावी पाऊस लागला. आता बघूया इकडे मुंबईला कधी येतो तर. यावेळेस ऊन खूप बेकार आहे मित्रांनो. कारण सिच्युएशन पण तशीच आहे. माणसाने झाडे तोडली, जंगल तोडली, तर पर्यावरणाचा समतोल जर आपण राखला नाही तर पर्यावरण पण आपल्याला हानी तर पोचवणारच. त्याच्यामुळे ही सर्व चुकी आपलीच आहे. ऊन वाढला आपण आता करतो आहे. एकदा तुम्हाला सांगतो नक्की ऋषीवन आणि पाठी आपल्याला दिसतं त्रिमंदिर ते नक्की कुठं आहे. तर त्रिमंदिर हे बोरिवली पूर्वला आहे. बोरिवली पूर्वला तुम्ही स्टेशनच्या बाहेर निघालात सुरभी किंवा कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या बाहेरच 477 477चा बस स्टॉप आहे. तिथून तुम्ही बस पकडून लास्टचं स्टॉप बोला ऋषीवन. जवळजवळ 12 रुपयाची तिकीट आहे. तर तुम्ही इथं पोचू शकता. तुम्हाला त्रिमंदिरपासून स्टेशनला जायला साईडने बस स्टॉप आहे. 477 एकच नंबरची गाडी येते इथं. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 15-15 मिनटाला बस येतात इथं. समोर असं सुंदर मंदिर. पावसाळ्यात तर अजून भारी. स्पीड बघा किती मोठा आहे. हे बघा. तुम्हाला एक प्रश्न नक्कीच असेल की मंदिरात येण्यासाठी आपण आपली गाडी किंवा 4 व्हीलर म्हणा किंवा 2 व्हीलर म्हणा आणू शकतो का. तर हा नक्कीच आणू शकता. बघता इकडच्या साईडला पार्किंगसाठी खूप जागा दिलेल्या आहे इथं. सध्या जरी पार्किंगला कोणते इथं शुल्क आकारलं जात नाही तर तुम्ही नक्कीच आणू शकता गाडी इकडं. चला आपण जाऊया आतमध्ये. त्रिमंदिर मुख्य प्रवेशद्वार आहे. इकडे गेटमधून आपण एंट्री केली त्याच्यानंतर बघा मंदिराचा परिसर. मंदिर तर खूप भारी आहे आणि मंदिराच्या सभोवताली प्रशस्त जागा बसायला दिलेली आहे भाविकांसाठी. संध्याकाळची भरपूर गर्दी असते मित्रांनो इकडं. तुम्ही पण आलात तर 6च्या नंतर या आणि निवांत येण्यासाठी सकाळचं पण येऊ शकता. 9 नंतर ओपन असतं मंदिर. आपण तिकडे जाऊया. संगोपन एवढं भारी केलं आहे ना मित्रांनो. कसली बाग बनवले. वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाड आहे तिकडे बघा. आणि पाण्याचं पण नियोजन मस्त केलं इकडं. इकडे समोर हत्ती आहेत 2. हा नजारा. सर्व व्यवस्था दाखवली येते इथं. मंदिर, जलपान, प्यायचं पाणी आणि शौचालयसुद्धा इकडे या साईडला. इकडे बघताय पाण्याची व्यवस्थासुद्धा आहे हात वगैरे धुवायला. त्याच्यानंतर प्यायचं पाणीसुद्धा आहे इथं. आपण पण पिऊया, थंड घेऊया. खूप चांगली व्यवस्था केली आहे इथं प्यायच्या पाण्याची पण. हा विषय काय आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदा. माझ्या माहितीप्रमाणे हे आर्थिंगसाठी आहे का तुम्ही सांगा जरा कमेंटमध्ये नक्की काय आहे. मंदिराच्या साईडून असा नजारा पाहायला मिळतोय इकडं. वा. हा पूर्ण नॅशनल पार्कचा जंगल आहे मित्रांनो. पवईपर्यंत पूर्ण पसरला आहे तो. तिकडे खाली तलावसुद्धा दिसतोय. हे बघा अजूनही पाणी आहे तिथं. तिथे साईडला बघताय ना तिथं खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात तुम्हाला. नाश्ता वगैरे पण भेटतो तिथं. तर आलात तर नक्की करू शकता. आणि त्याच्याच बॅक साईडला तिकडं वॉशरूम्स वगैरे आहेत. मंदिर आतमधून मी तुम्हाला सर्वच काही दाखवत नाही बसणार आहे. कारण जर मी सर्व दाखवलं तर तुम्ही येऊन इथं काय बघणार. तुम्हाला पण काहीतरी अनुभव घ्यायला पाहिजे. तर तुम्ही आलात तर आतमधून मंदिर बघा. मी थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला तरी पण मी एकदम पूर्ण मूर्तीच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवणार. ते तुम्ही येऊन स्वतः अनुभवा. चला आपण जाऊया मंदिरात. साईडला पण मंदिर आहेत. इकडं जाऊया. मेन एंट्रन्स आहे असं आहे. दर्शन घ्या तुम्ही आता आणि नंतर येऊन स्वतः समोरून दर्शन घ्या.
आतमध्ये सुद्धा बसायला जागा आहे, घंटा आहे मोठी. त्याच्यानंतर आतमध्ये मंदिरात आलो आहे. मंदिराचा एरिया बघा किती मोठा आहे. भाविकांसाठी बसायला जागा आहे इकडे भरपूर. आता बोललो तुम्हाला आतमधून दाखवतोच मंदिर. समोर बघताय महादेव, इकडे नंदी महाराज आहेत. खूप प्रसन्न वातावरण आहे. त्याच्यानंतर थोडी माहिती वाचा इकडं. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. इकडे नंदी महाराज आहेत. नंदी महाराजांचं पण दर्शन घ्या. हे बघताय सिमंदर स्वामींची किती भली मोठी मूर्ती आहे इथं. दर्शन घ्या तुम्ही अजून. बघताय पूर्ण लाकडी आहे आणि किती भला मोठा दरवाजा आहे बघा. मला वाटतं मित्रांनो संगमरवरी दगड आहे. कोरीव काम बघताय किती भारी आहे. याच्यावर खूप मस्त नक्षीकाम केलं आहे. असे स्तंभ भरपूर आहेत इथं बघताय. मित्रांनो जवळजवळ मंदिराचा 20% भाग मी तुम्हाला आतून दाखवणार नव्हतं तरी पण थोडंसं दाखवलं. पण अजून 80% देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला बघायच्या बाकी आहेत. तर तुम्ही मंदिराच्या आतमध्ये मूर्त्या आहेतच, त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेरसुद्धा मूर्त्या आहेत. बाहेरसुद्धा छोटी छोटी मंदिरं आहेत. मी तुम्हाला सर्व नाही दाखवलं अजून. मी तुम्हाला फक्त महादेवाचं मंदिर दाखवलं आहे, गणपती बाप्पा दाखवले, त्याच्यानंतर हनुमानजी दाखवलं आहे आणि श्री सिमंदर स्वामींची मोठी मूर्ती दाखवली आहे. अजून बाकी खूप बरंच काही बघायचं बाकी आहे मित्रांनो. ते तुम्ही येऊन बघा. आता मी तर बघितलं. एक गोष्ट नोटीस केली मी, मंदिराचा परिसर स्वच्छ आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी हे स्वच्छता कर्मचारी आहेत ना, ते साफसफाई करत आहेत. खूप भारी वाटलं बघून. आजूबाजूचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवला आहे त्यांनी. खूप मस्त. हे साफसफाई कर्मचारी जसं त्यांचं काम पार पडत आहेत, मंदिराचा परिसर असो, मंदिराची आतली सफाई असो, ते स्वच्छ ठेवण्याचं काम करत आहेत. तसं आपलीसुद्धा जबाबदारी आहे की आपण कुठल्याही ठिकाणी जातो आहे तर आपल्यालाही कचरा न करता त्या जागेचं पावित्र्य राखायचं आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतो आहे. तर हे माझ्या पाठी बघताय त्रिमंदिर. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, बाय.